सर्व काँग्रेसचे नगरसेवक शिंदे गटात गेले, मात्र तुम्ही का नाही गेले? तुम्हाला ऑफर नव्हती का? तर मला तो ऑफर होतीच. आता शिंदे गटात जे गेले त्याने पहिले हा विचार करायला पाहिजे होता की आपण ज्या पक्षावर निवडून आलेलो आहोत, काँग्रेस पक्षावर निवडून आलेलो आहोत, खासदारांनी इतक्या मोठा जमाना आपल्याला निवडून दिलेला आहे, इतक्या मोठ्या जनतेनं बुद्ध समाजानं, मुस्लिम समाजानं आणि इतर यांना सर्वांना निवडून दिलेला आहे. हा जनतेचा त्यांनी पहिला तर विश्वास केला, फक्त थोड्या ऑफरसाठी. आता ऑफर मला पण आली, पण ऑफर न घेता मी काँग्रेस पक्षाच्या सोबत राहिलेला आहोत, जनतेच्या सोबत राहिलेला आहोत. काहून की मी एक आंबेडकर चळवळीचा एक सामाजिक कार्यकर्ता, त्या कारणाने मी हा पैसा काही घेतला नाही. नाही, मध्यंतरी असंही ऐकण्यात आहे की बाबा ज्या नगरसेवक आहेत तुमच्या पत्नी, त्यांचं मन परिवर्तन झालं आणि त्या शिंदे गटासोबत जाणार आहेत असं ऐकण्यात आहे, म्हणजे अशी चर्चा सुरू आहे. नाही, बरोबर, तुमच्यामुळे त्या थांबलेल्या आहे. बरोबर बरोबर, हे चर्चा होती, हे तत्पर्यंत ठीक आहे. आता बाकीच्या चर्चा केलेली आहे, पण पत्नी माझी आहे, पत्नी माझी आहे आणि नगरसेवक हे जनतेची आहे. जनतेचा विश्वास घेऊनच समोरचा पाळून काढणार आहे, कारण की जनतेले पंजा या चिन्हावर तिनं मतं मागितलेली आहे. त्या कारणाने जनता सोडून तर नाही जाऊ शकणार. ज्यावेळी शिंदे गटात समजा जायची असतं ती जनतेला विचारलं असतं की बा विकासाला जायचं आहे की नाही जायचं आहे. आता पाहू आपण हा विकास कुठपर्यंत कसा आणतात, का की खासदार आपल्या ती बळवंतराव वानकडे आहेत आणि कोण निधी देणार? खासदार आहे, आमदार आहे. हे बरं ठीक आहे, हा त्यांना विकास आणायचा होता, तर याच्या पहिले समजायला पाहिजे तो वर भाजपची सरकार आहे. आणि आज आलं काय, पंजा या चिन्हावर जायचं, कुठं चाललो तर आम्ही विकासाला चाललो, हे विकासाला गेले नाही. स्वतः पैसे भेटू राहिले, चला बा आपण 5 वर्षात कमावत नाही, या वर्षात कमावू, या कारणानंच गेले. आणि कालची बाईक तुम्ही पाहिलेली आहे. आता त्यांनी म्हटलेलं आम्हाला बात सिद्ध करून द्या, ते सिद्ध करायची ताकद आहे. इतका मोठा 5-5.5 फुटाचा माणूस आहे, तर हा सगळ्यात मोठा पुरावा आहे. नाही, काँग्रेसनं असा आरोप केला की बा त्या जी शिंदे गटात नगरसेवक गेले त्यांनी 35 ते 40 लाखाची त्यांना ऑफर आहे म्हणून ते शिंदे गटात गेले. बरोबर आहे ना. आता शिंदे गटाचा 35-40 लाखाचा ऑफर तर आहेच, आता मला पण आहे. मी हे पहिल्या बाईक मध्ये सांगितलेलं आहे आणि याचे आपण पुरावे देऊच. पुरावे आहेत म्हणून आपण बाईक दिली ना. नाही, एका आता ते शिंदे गटात गेलेले जे आहेत समजा, त्यांनी एक असा म्हणजे प्रश्न निर्माण केला की बा तुम्ही सिद्ध करून दाखवा की आम्ही पैसे घेतले. वेळ आल्यावर सिद्ध करून दाखवू ना, का की मी एक पुरावा आहे तर मी सिद्ध करूनच दाखवणार वेळ आल्यावर. तुम्ही वेळेची वाट पाहता, बस वेळेची वाट पाहता, जेव्हा वेळ येईल वेळ आली त्यावेळेस सांगून देऊ.